28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। तुकडीभावी आदिवासी विद्यार्थ्यांचे शिक्षण धोक्यात, आश्रमशाळांमध्ये प्रवेशासाठी पालकांची वणवण। आदिवासी विकास प्रकल्प जव्हार अंतर्गत येणाऱ्या शासकीय आश्रमशाळा पळसुंडे, सूर्यमाळ, गोंदे, कारेगाव व नांदगाव या शाळांमध्ये इयत्ता 6वी ते 8वी पर्यंतच्या वर्गांसाठी अतिरिक्त तुकड्यांची नितांत गरज निर्माण झाली आहे। वाढत्या विद्यार्थी संख्येमुळे विद्यमान तुकड्या अपुऱ्या पडत असून अनेक विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारला जात असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे। सदर आश्रमशाळांमध्ये विद्यार्थी संख्या 120च्या पुढे गेली असून उपलब्ध तुकड्या व मर्यादित क्षमतेमुळे मुख्याध्यापकांवर अतिरिक्त प्रवेश नाकारण्याची वेळ येत आहे। परिणामी शिक्षण घेण्याची इच्छा असलेल्या अनेक आदिवासी विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लागले आहे। आपल्या पाल्याच्या प्रवेशासाठी पालकांना एका शाळेतून दुसऱ्या शाळेत हेलपाटे मारावे लागत असून त्यांच्यामध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे। ग्रामीण व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांसाठी आश्रमशाळा हेच शिक्षणाचे प्रमुख केंद्र असल्याने प्रवेश न मिळाल्यास अनेक विद्यार्थ्यांचे शिक्षण अर्धवट राहण्याची भीती व्यक्त होत आहे। शासनाच्या शिक्षणाचा हक्क या धोरणालाच यामुळे हरताळ फासला जात असल्याची भावना पालकांकडून व्यक्त केली जात आहे। स्थानिक नागरिक, पालक व सामाजिक कार्यकर्त्यांनी आदिवासी विकास विभागाकडे तातडीने अतिरिक्त तुकड्या मंजूर करून आवश्यक शिक्षक पदांची निर्मिती करण्याची मागणी केली आहे। प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष न दिल्यास विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे। विद्यार्थ्यांची वाढती संख्या आणि अपुऱ्या तुकड्या यामुळे प्रवेश प्रक्रियेत अडथळे निर्माण होत आहेत। प्रशासनाने तातडीने नवीन तुकड्या मंजूर करून आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा मार्ग मोकळा करावा, अशी एकमुखी मागणी पालकांकडून केली जात आहे। चौकट प्रशासन झोपेत, विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात। पळसुंडे, सूर्यमाळ, गोंदे, कारेगाव आणि नांदगाव येथील आश्रमशाळांमध्ये अतिरिक्त तुकड्या मंजूर न झाल्यास शेकडो विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहण्याची वेळ येऊ शकते। त्यामुळे आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, जव्हार यांनी तातडीने हस्तक्षेप करून विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय घ्यावा, अशी जोरदार मागणी होत आहे। प्रमुख प्रतिनिधी जगन्नाथ पाटील यांची रिपोर्ट।